नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी. उमेश चव्हाण. स्वर्गीय प्रेमलताताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने व्याख्यान. डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील पद असून धर्मादाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्त्वाचे असतात. धर्मादाय हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात. याची माहिती आपणास नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या हॉस्पिटलच्या पिळवणुकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड येथील सौ वेणुताई चव्हाण सभागृहात माजी खासदार स्वर्गीय प्रेमलताताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे तसेच रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वर्गीय प्रेमलताताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सौ गौरीताई राहुल चव्हाण, सौ मंगलवाहिनी अधिकराव चव्हाण, अजितराव पाटील चिखलीकर, भानुदास माळी, प्रमोद पाटील, संजय ओसवाल, संतोष शेलार, युवा नेते राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, झाकीर पठाण, नामदेवराव पाटील, निवासराव थोरात, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, सिद्धार्थ थोरवडे, नानासो जाधव, उदय थोरात, संजय तडाखे, योगेश लादे, अमित जाधव, संग्राम पवार, सतीश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, उदयआबा पाटील, अविनाश नलवडे, अवधूत पाटील, सुनील वैदे यांच्यासह कराड शहर व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. उमेश चव्हाण म्हणाले, पूर्वी एड्स हा रोग एखाद्या माणसाच्या चारित्र्यावर बोट ठेवणारा होता. एखाद्या रुग्णाचा आजार जाहीर न करणे हा नियम आहे, पण या नियमाचे उल्लंघन होताना दिसते. याबाबत वैद्यकीय क्षेत्रात दंड अथवा शिक्षेची तरतूद नाही. एखाद्यास आर्थिक मदत करताना झाकली मूठ 1.25 लाख याप्रमाणे असावी. MRI मशीन बाहेरच्या देशातून आणल्याने टॅक्सचा भूर्दंड सर्वसामान्य लोकांना सोसावा लागतो. ते म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा विषय जागृतीसाठी आणणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय मदत कशी मिळवावी हे अभ्यासक्रमात नसल्याची खंत वाटते. याबाबत साहित्यिक क्षेत्रात लिखित नसून चित्रपटात दाखवले जात नाही, ही देखील शोकांतिका आहे. एखाद्याचे 1,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये पूर्ण बिल माफ होते, तर 3,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर निम्मे बिल माफ होते. ते म्हणाले, समाजसेवी संस्था व धर्मादाय संस्था या समाजाच्या गरजेसाठी व विकासासाठी असतात. कोरोनाच्या संकट काळात मदतीसाठी काढलेल्या संस्था व ट्रस्टने लोकांची लूट केली. रुग्णांचे हक्क व अधिकारांवर दररोज दरोडे पडत आहेत. याकरिता सर्वसामान्य लोक जागृत झाली पाहिजेत. श्री चव्हाण यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम महागडा आहे हे मान्य आहे. या शिक्षणासाठी देश व राज्याच्या बजेटमध्ये तरतूद केल्यास हे शिक्षण सुलभ होईल. मोफत वैद्यकीय शिक्षण घेतलेला डॉक्टर हा रुग्णांचे आर्थिक नुकसान टाळणारा असेल. जोपर्यंत हृदयात माणुसकीची भावना तयार होणार नाही तोपर्यंत वैद्यकीय क्षेत्र विचाराच्या पलीकडे असेल. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडकरांच्या मनात आरोग्याविषयी कुतूहल जागृत व्हावे. रुग्णांना हक्क व अधिकार दिले आहेत ते समजले पाहिजेत. नक्की व्यवस्थेत दोष आहे, परंतु इंग्लंड व अमेरिकेमध्ये 100% उपचार मोफत होतात. याच पद्धतीने आपल्या देशात 100% उपचार शासकीय खर्चाने झाले पाहिजेत व त्यासाठी तरतूद झाली पाहिजे. विकसित राष्ट्र निर्माण करताना उपचार मोफत झाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी 4 ते 4.5% तरतूद झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार होतील. यासाठी आग्रह धरला पाहिजे. सौ गौरीताई राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, माजी खासदार प्रेमलताताई चव्हाण यांच्या सेवाभावी विचारसरणीच्या प्रेरणेने चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती झाली. या माध्यमातून गेल्या 21 वर्षांपासून समाज उपयोगी उपक्रम घेतले जात आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेश चव्हाण यांचे स्वागत केले. सचिन तडाखे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रतिनिधी सकलेन मुलानी. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.